राज्यातल्या 21 लाख शेतकऱ्यांच्या कर्जाचा भार हलका करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलाय। या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करण्यात येणार आहे। 2012-13 आणि 2013-14 या 2 वर्षातलं पीक कर्जाचं पुनर्गठन करण्यात येणार आहे। सुमारे 1200 कोटींचं व्याज आता सरकार भरणार आहे। 2015च्या खरीपाच्या मोसमामध्ये कर्जाचं पुनर्गठन करण्यासाठी 5000 कोटींचा निधी देण्यात आलाय। 1 वर्षापर्यंत सरकार पूर्ण व्याज भरणार आहे आणि उर्वरित 4 वर्षांसाठी 6% व्याज भरणार आहे। आणेवारी 50 पेक्षा कमी असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी नवीन कर्ज घेऊ शकणार आहेत। ज्या पुनर्गठनामध्ये पहिल्या वर्षीचं 12%, कारण एकदा तुम्ही 30 जूनला फेडलं नाही की तो व्याजदर डायरेक्ट 12% होतो। तर हा पहिल्या वर्षीचा 12% व्याजदर हा पूर्णपणे सरकार बेअर करणार आणि नंतरची 4 वर्ष ही 12% मधलं 6% सरकार बेअर करणार। असं 5 वर्षामध्ये मिळून सरकार शेतकऱ्यांचं 1272 कोटी रुपयाचं व्याज बेअर करेल। ज्याचा फायदा असा होईल की ज्या शेतकऱ्याला जून 30 पर्यंत कर्ज फेडता येणार नाही, त्याचं थकीत न होता पुनर्गठन केल्यामुळे नवीन वर्षाच्या कर्जाला तो एलिजिबल होईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।